ह्या काळामध्ये यवतमाळला परत झाली. मी नागपूरला आणि अकोल्याला होतो आणि कदाचित देवाने मला हा प्रोग्राम अरेंज करायला संधी द्यासाठी इथे बोलावलं असेल, पाठवलं असेल, मला माहीत नाही. पण जर माझ्या जागी जर तुम्ही कोणीही इथे असता आणि सगळ्या ह्या गोष्टी केल्या असतात तर तुम्हीही प्रोग्राम ह्या अशाच प्रकारे केला असता. ह्या प्रकारे सर्व मित्रांना जमवणे, सर्व मित्रांना इथे आणणे एका छताखाली, हा त्या प्रोग्राम मागचा उद्देश होता. आज आपण यवतमाळला प्रोग्राम घेतला, उद्या इथे अनेक सिटीमधून खूप सारे मित्रमैत्रिणी आलेले आहेत. कदाचित आपण उद्या हा प्रोग्राम भोपाळला घेऊ शकतो, कदाचित पुण्याला घेऊ शकतो, अमरावतीला घेऊ शकतो, नागपूरला घेऊ शकतो. इतके सारे डेस्टिनेशन खुले झालेले आहेत. श्वेता तर दुबई पण म्हणत आहे ना. श्वेताने डिमांड केली की नेक्स्ट प्रोग्राम आपला जो गेट टुगेदर असेल तर दुबईला व्हायला पाहिजे. नक्कीच जर आपल्याला तसे स्पॉन्सर्स मिळाले आता आपला केला विकासनी, जर आपल्याला जर त्या प्रकारे स्पॉन्सर्स मिळाले तर आपण हा प्रोग्राम निश्चितच दुबईला पण करूया. पण एकच विनंती आहे, हा प्रोग्राम इथेच नका थांबू, आपण आता हा प्रोग्राम कंटिन्यू करूया. माहित नाही याच्यानंतरचा प्रोग्राम किती दिवसांनी होणार, काय होणार, पण नक्कीच याला आपण 25 वर्ष यानंतर कधीच नाही लावूया. माझा परिचय मी थोडासा शॉर्टमध्ये सांगून देतो तुम्हाला. मी श्रीकांत काशीनाथ दवणे, राहणार कळंब. ॲक्च्युली मी ह्या सगळ्या मित्रांना जॉईन थोडं उशिरा झालो. हे 10वीची जी बॅच होती, ह्या बॅचमध्ये मी 96 मध्ये मी सामील झालो. तोपर्यंत मी पांढरपुण्याला शिकत होतो माझ्या मामा आजी आजोबाकडे, आणि त्यानंतर 96ला मी इथे आलो. उशिरा जॉईन झालो म्हणून मला ह्या सगळ्यांना भेटण्याची, ह्या सगळ्यांना जाणून घेण्याची उत्कंठा तर जास्तच होती याच्या. आणि ज्या पद्धतीने हे एकमेकांना ओळखत होते ना, तेवढं मी नव्हतं ओळखत. पण मागच्या काही दिवसात त्या ग्रुपमध्ये आता मला यांची PhD झाली सगळ्यांची. जेव्हा एक एक गोष्ट तुमच्यापासून जाणून घ्यायची होती, तुमचे फोटो मिळायचे होते, तुमच्याबद्दल माहिती काढायची होती, मी कोणाकोणाला फोन केले. आणि हे जे अवॉर्ड्स दिले गेलेले आहे, हे सगळे अवॉर्ड्स स्पोर्टली घ्या. याच्यामध्ये मागचा एकच उद्देश होता, तुमच्या संबंधी मी 2-3 लोकांना विचारलं, 2-3 जणांशी मी डिस्कस केलं, आणि त्यांनी जे एका शब्दात तुमच्याबद्दल प्रतिक्रिया दिली त्या प्रकारे मी हे अवॉर्ड डिसाईड केले होते. निश्चितच यामधला सस्पेन्स नको जायला पाहिजे म्हणून मी अनेकांना विचारलं नाही, किंवा त्यामध्ये खूप सारे कॉन्फ्लिक्ट आले असते त्याच्यामुळे पण विचारलं नाही. जर कोणाला आवडलं नसेल तर मोठ्या मनाने कृपया सांभाळून घ्या. आवडलं ना? थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. कारण की मी उशिरा जॉईन झालो तुमच्या ग्रुपला. माझं करिअर, माझं लाईफ आणि माझं आयुष्य पण थोडंसं उशिरा सुरू झालं तुमच्यापेक्षा. 10वीपर्यंत मी खरंच तुमच्या एवढा वेल नोन नव्हतो. माझ्या या सगळे टीममेट माझ्यापेक्षा समोर मोठे आणि खूप फेमस होते. माझं करिअर जे सुरू झालं, माझं जे आयुष्य सुरू झालं ते ॲक्च्युली 10वी नंतर सुरू झालं. ह्या ग्रुपच्या मानाने जर मी विचार केला तर 10वी नंतर 11वी-12वीला आम्ही इंदिरा कॉलेजला होतो. इंदिरा कॉलेजला आम्ही सगळे मित्र, इथे खूप सारे मित्र आहेत, ते आम्ही सोबत शिकलो. उज्ज्वला माझी 11वी-12वीची क्लासमेट होती. धीरज, योगेश, हरीश माझ्यासोबत होता. हे सगळे मित्र माझ्यासोबत होते. पूनम माझ्यासोबत होती. तर ह्या सगळ्या मित्रांसोबत मला 4-5 वर्ष तिथे इंदिरा कॉलेजला घालवायला भेटले, आणि त्या काळात जे डेव्हलपमेंट व्हायचं ते झालं. ह्या कार्यक्रमामागचा थोडासा दुसरा एक उद्देश होता, मित्रमैत्रिणींना का जवळ आणायला पाहिजे, हा माझा त्यामागचा एक उद्देश. मी 2 मिनिटं सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. माझे मोजके 3-4 मित्र आहेत. इथे हरीश बसलाय, अतुल बसलाय, धीरज बसलाय, दीपक माझा मित्र आहे, योगेश माझा मित्र आहे. पण असं नाही आहे की एवढेच माझे मित्र आहेत, इथं असलेले सगळे मित्र आहे. पण टचमध्ये आम्ही 3-4-5 जण होतो. आणि 3-4-5 जण मित्र जेव्हा तुमच्या आयुष्यात असतात, जे ठळक मित्र आयुष्यात असतात, त्यानंतर माणसामध्ये काय डेव्हलपमेंट होतं, काय चेंजेस होतं. जर मी काही माझं आयुष्यात जर मी मिळवलं असं वाटत असेल तुम्हाला, तर ह्या 3-4-5 मित्रांचा त्यामध्ये खूप मोठा हात आहे. जर हे 3-4 मित्र माझ्या आयुष्यामध्ये इतके डेव्हलपमेंट जर घडवू शकतात, तर माझी इच्छा होती की जेव्हा आपण हे मित्र 34 पर्यंत ओढून नेऊ, 35 पर्यंत ओढून नेऊ, तर आयुष्यामध्ये किती सारे डेव्हलपमेंट होऊ शकते, हा त्यामागचा उद्देश होता. आज निश्चितच प्रोग्राम ज्यावेळेला संपेल तेव्हा प्रत्येकाजवळ 34-35 मित्र असेल, ज्यांच्याकडे तुम्ही हक्काने फोन करू शकता. त्या सिटीमध्ये गेल्यानंतर हक्काने त्यांच्या घरी जाऊ शकता, तुमचं सुख दुःख सांगू शकता. या गेट टुगेदर नंतर जे काही प्रोग्राम झाला सगळं विसरा, पण हे 34-35 मित्र मनात बसवून जा, हीच माझी तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे. तुम्ही सगळे सरांना खूप छान पद्धतीने ओळखता.
रिअल लाईफ रॉकस्टार आहेत तसे, पण बँकिंग क्षेत्रात पण त्यांची अनेक पुस्तकं आहेत आणि अनेक मोठे मोठे काम करत आहे. एवढ्या महत्त्वाच्या बँकेमध्ये ते मॅनेजर किंवा विविध पदांवर ते कार्यरत राहिलेले आहेत. आणि म्हणून आज आपण त्यांना इथे बँकिंग रॉकस्टार असं अवॉर्ड देतोय. तर एकदा श्रीकांत सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर प्लीज. ऍक्च्युली मी हा अवॉर्ड माझ्यासाठी डिझाईन करणार नव्हतो, कारण की मीच सगळ्यांना अवॉर्ड डिझाईन केल्यानंतर माझ्यासाठी मी काय करणार होतो. पण मला काही माझ्या मित्रांनी म्हटलं की प्रोग्राम आहे तर सगळ्यांना सारखं वाटायला पाहिजे, तुझा स्पेशल कशाला ट्रीटमेंट द्यायची, नाही तुझ्यासाठी पण एक अवॉर्ड कर. सो तुम्हाला जर हे पटलं तर प्लीज टाळ्या वाजून तुम्हाला सांगा. थँक्यू सो मच.